वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते। आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी चौकशी केली आहे। त्याचबरोबर त्याच्याकडून 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। तब्बल 1.5 तास चौकशी झाल्यानंतर पोलीस निलेशला घेऊन परतले। यामध्ये निलेशच्या घरी लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय। त्यासोबतच इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। दुसरीकडे निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 10 दिवसांपासून आरोपी निलेश चव्हाण हा फरार होता। त्याला काल नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शोध नेमका कसा लागला याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 6 पोलीस पथकं निलेश चव्हाणच्या शोधात होती। पुणे सायबर पोलीस सुद्धा निलेशच्या मागावर होते। भारतीय कंपनीचं सिम कार्ड तो वापरत नव्हता, त्यामुळे निलेशचं लोकेशन ट्रॅक करता येत नव्हतं। नेपाळमधनं त्यानं सिम कार्ड खरेदी करून वापरलं। तिथे नेपाळमधील सिम कार्डद्वारे त्याने इंटरनेटचा वापर केला आणि त्याचमुळे सायबर पोलिसांना निलेशच्या ठिकाणाचा सुगावा लागला। त्यानंतर निलेश भारत नेपाळ सीमेवर लपून बसलेला होता। मात्र निलेशनं नेपाळमध्ये जाण्याची तयारी पूर्ण केली तेव्हाच बावधन पोलिसांनी नेपाळ गाठून निलेशला पकडलं।